हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज मित्रांनो मी घरीच होतो आणि खूप सकाळपासून खूप जोरात पाऊस लागलेला, त्यामुळं मी आज थोडं गेलो नाही. आणि आताचा टाईम सध्या दीड दोन वाजले असतील. टाईम चेक नाही केला. तर मित्रांनो, आज मी दुपारून ओढ्याला आलो आहे उभे गोळा करण्यासाठी, म्हणजे कालवण्यासाठी घ्यायला. तर अगोदर आपण दुरून वगैरे करून घेऊया आणि उभे वगैरे आता जाऊया. मित्रांनो, सकाळपासून पाऊस खूप होत, त्यामुळं कुठं जायला वगैरे भेटला नाही. आणि आता मी आलो आहे सध्या ओढ्याला. तर सागीची पानं, सागीचं झाड वगैरे भेटलं आहे, ती पानं आपण काढूया आणि दुरून वगैरे बनवून ओढ्याला जाऊ खूप शोधायला. त्या बारक्या बारक्या झिरप्यांना पण खूप असतात. तर आपण वरती जाऊ. या मोठ्या ओढ्याला काही खूप वगैरे भेटी याची शक्यता नाही वाटत, कारण खूप पाणी वगैरे खूप आहे. तर या ओढ्याला आपल्याला खूप वगैरे भेटी असं वाटत नाही. तर वरती आपण बारीक बारीक झेरप्या असतात, ते झेरप्यांना जाऊ, बघू शकता. आणि सगळीकडं मित्रांनो वातावरण बघू शकता किती सुंदर झालेलं आहे, एक नंबरच. आणि आपला सरसगड आहे, सरसगडाच्या वरती खूप ढग वगैरे आले आहेत. तर मित्रांनो, अगोदर आपण दुरून करून घेऊया, तुम्हाला दाखवतो दुरून मग कसा करतात ते. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण असं पान तोडून घेऊ. याला तुटत अजून एक दुसरा एक पान लागेल आपल्याला तोडायला, चांगला बघून. अशा प्रकारे आपण अशी 2 पानं तोडून घेतली आहेत आणि आता दुरून करूया. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपला दुरून वगैरे तयार झालेला आहे. म्हणजे अशा त्याला काठ्या लावाव्या लागतात. आता आपल्याकडे मोबाईल पण नाही म्हणून बरोबर दाखवलं नाही. हे बघा, यात आपण खुबे टाकून घेऊया आणि आता जाऊया ओढ्याला. भेटतात की नाही खुबे ते बघूया. तर मित्रांनो, बघू शकता खुबे वगैरे आपल्याला भेटले आहेत. इथे दोन आहेत आणि आहेत वरती पण आहेत. जे कामात झालं आपला, हे बघा बरेच खुबे आहेत अशा प्रकारे. वरती पण आहेत. आणि हे छोटे छोटे मासे, हे बघा. खुबे घेऊया. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ पण खूप आहेत, ते बसले. आपलं खुबं वगैरे भेटले आहे बघा. आणि आता आपण तिकडे जाऊया. तिकडे पण खूप खुबे भेटतात आणि पाऊस पण खूप जोरात आलं, तर बघू शकता तुम्ही. जाऊया तर पावसाच्या अगोदर आपलं खुबे भेटतात की नाही ते बघू आणि लगेच घरी जाऊ. ओढ्यात उतरण्यासाठी वाट आहे, त्या वाटाला पण मित्रांनो पाणी खूप आले आहे. बघा, ही वाट आहे, तुम्हाला ओढ्यासारखा दिसत असेल.
पण ही वाट आहे. आणि साप मित्रांनो, साप गेला. तुम्हाला मोबाईल कॅमेरा वगैरे मध्ये दिसला नसेल, पण साप होता, पाण्यातला होता. जे पलीकडे जाऊया आपण, तिकडे बारके ओढे आहेत तिकडे बघा. मित्र बघू शकता किती मोठा खोबा आहे इथे. त्याला आपण घेऊ आपण. हा बघा किती मोठा खोबा आहे. आणि मी बघा मित्रांनो किती पाण्यामध्ये उभा राहिले. किती जोरदार पाणी आहे. तर मित्रांनो हा आपला छोटा ओढा आहे. या ओढ्याला आपण बघितलं वरपासनं, ते पण आपले एक पण भेटला नाही खोबा. तर आपण आता तिकडं मोठ्या ओढ्याला जाऊ. आणि खूप पाऊस पण मित्रांनो आलेला आहे. सरसगडावर पण खूप पाऊस जोराचा आलेला आहे. आता इकडं पण येईल. आणि धुका वगैरे बघू शकता मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो, ह्या जंगलातल्या शेती आहेत, ह्याला आम्ही कोडबा म्हणतो. ते हे आता सगळे आता वशाड गेल्या, आता कोण काही करत नाही शेती वगैरे, सगळ्यांनी शेती वगैरे सोडून दिलं इकडं. तर मित्रांनो चला आपण खोबे शोधूया. पाऊस येण्याच्या अगोदर आपलं खोबे शोधून घरी जायला लागेल. नंतर तरी छत्री वगैरे आणले. तर मित्रांनो पाऊस पण खूप जोरात आलेला आहे हे बघा. आणि हा आपल्याकडे छोटा धबधबा. खोबे वगैरे काही भेटत नाही. आता आपण घरी जाण्यासाठी निघू आपण इथनं. पाऊस जोरात आलेला आहे. बघू शकता की हालत खराब केली आहे माझी. छोटासा धबधबा बघू शकता मित्रांनो. मित्र घरी जाण्यासाठी निघालेलो आणि रस्त्यात आपल्याला अलिंबी भेटलेली आहे. बघू शकता. आता दाखवतो तुम्हाला अलिंबी. हे बघा मित्रांनो अलिंबी. मी घरी जायला निघालेलो आणि रस्त्यात भेटली आता अलिंबी. बरे अलिंबी दुसरी आहे मित्रांनो. हे खाण्याची अलिंबी नाही वाटत. बघू शकता. आपण हे घेणार नाही. हे बघा मित्रांनो अलिंबी. पण हे अलिंबी खाण्याची अलिंबी नाही. आता खाण्याची निघाल अलिंबी आमच्या इकडे पण. बघू शकता अशी असते. आणि खूप मित्रांनो आता पाऊस वगैरे खूप लागले आहे. आता आपण आता घरी जाऊ. होते भिजलो मी. आता घरी जाऊ आपण. आणि हे बघा मित्रांनो खोबे दाखवतो. एवढे खोबे भेटलेत आपल्याला, बस झाले. तर आपण मित्रांनो आता घरी जाऊ. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे थांबू. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला काही जास्त व्हिडिओ वगैरे काही बनवता नाही येत नीट. तर मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला मला तर मी असेच तुम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो मला सपोर्ट करा. मी आता जस्ट एक 10-15 दिवस झाले आहेत मी माझ्या यूट्यूब चॅनल मी खोलला त्याला. तर मित्रांनो मला सपोर्ट करा, जेणेकरून मी पण असं चांगला यूट्यूबर होईन आणि तुम्हाला चांगले व्हिडिओ देत राहीन. तर मित्रांनो बाय बाय.